विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता 8 दिवस झालेत। तसं असलं तरी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप निश्चित झालेला नाहीये। सरकार कधी स्थापन होणार, मुख्यमंत्री कोण असणार, गुलाबराव पाटील यांना कोणती जबाबदारी देण्यात येईल, या सगळ्या संदर्भात गुलाबराव पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता मुख्यमंत्री कोण आणि त्यानंतर सरकार कधी स्थापन होतंय या संदर्भामध्ये राजकीय नेत्यांमध्ये जशी उत्सुकता आहे तशी सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा उत्सुकता आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये मंत्री गुलाबराव पाटील जे राहिलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही की मंत्रिमंडळ कधी स्थापन होतं आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार ही खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे। हे बघा, तुमच्याच चॅनलवरून किंवा इतर लोकांच्या म्हणण्यावरून या ठिकाणी माहीत पडतं की 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची निवड आहे आणि 5 तारखेला सरकार स्थापन होईल असे बरेच अंदाज आणि अशा बऱ्याच बातम्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत। आणि मला तरी असं वाटतं की नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की सरकार बनवण्यामध्ये माझा कुठलाच अडचण राहणार नाही। आणि मला तरी असं वाटतं की भाजपने आपला नेता निवडावा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते 3 नेते ठरवतील आणि सरकार स्थापन होईल। हो, आता तुम्ही म्हटलं की मीडियामधनं तुम्हाला ही माहिती मिळते, तुम्हाला पक्षांतर्गत किंवा महायुतीतनं याबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला? हे बघा, आमच्या सगळे अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे सर्वे असल्यामुळे ते आम्हाला फक्त त्यांच्या आदेशाची आम्ही वाट बघत असतो। ते ज्या पद्धतीने आदेश करतात त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो। एक नाराजीचा सूर आहे अशी एक चर्चा मोठी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते पुन्हा गावी निघून गेले, त्यामुळे हे बघा, एकनाथ शिंदे सारखा माणूस हा कधीच नाराज राहू शकत नाही। ज्याने आयुष्य हे शून्यातून जग निर्माण केलं, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर आणि दिघे साहेबांच्या विचारावर आपल्या कुटुंबाकरता तिरांजली वाहिली आणि तुळशीपत्र ठेवून ज्याने काम केलं, तो माणूस नाराज होणे हा विषय त्यांच्या आयुष्यात कधी येऊ शकत नाही। राज्याच्या विकासाचे सगळे कामं त्यांनी केल्यामुळे साहजिक वाटतं माणसाला की मला या मेहनतीचं फळ मिळावं आणि ते कोणालाही वाटते। त्यामुळे थोडी नाराजी मनातून असू शकते, पण आमचा नेता तसा नाही आहे। तो दिलदार मनाचा माणूस आहे आणि नाराज राहणं हा आयुष्यात त्यांच्या कधी जमणार नाही। तुमचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आहे, तुमच्याबद्दल काय स्वतः तुम्हाला कोणतं खातं पाहिजे? हे बघा, मी तर काय शिंदे साहेबांचा एक भक्त माणूस आहे। त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं आमच्या सगळ्या आमदारांची आणि मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची इच्छा आहे। मला काय मिळावं, मला काय मिळू नये याच्याकरता आपण कधी आग्रह पकडलेला नाही आहे। फुलपट्टी घेऊन मोजमाप करणारा आमचा नेता आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी बोलणं काही उचित नाही आहे। मला तरी असं वाटतं की शिंदे साहेबांनी सक्रिय राहावं असा माझा स्वतःचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना नम्रतेचं आव्हान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।